या हऱ्या नऱ्याच्या जोडीनं याड लावलंय साऱ्या गावाला, या हऱ्या नऱ्याच्या जोडीनं याड लावलंय साऱ्या गावाला. हॅलो, अहो सरपंच कुठे आहे? काय 2-3 दिवस दिसला नाही. अहो दोलवडीचं नियोजन करायसाठी केलता फोन. हो मग काय, चालेल आल्यावर लावा फोन मग. बरं बरं चालेल हो. अध्यक्ष अध्यक्ष इथं अध्यक्ष बसल्यात आणि तिकडे वे अध्यक्ष लावलंय. बस तिथं का बघितलं नाही मी. आल्या मस्तीत कशी करता? निवळ याडा मालय अध्यक्ष मागे बसल्यात आणि खुशाल म्हणतोय अध्यक्ष पुढं. लका पण हाणायच्या आधी सांगायचं बसले तिथे. लका ठोका टाकतोय लका सारखाच. बरं अध्यक्ष मी काय म्हणतोय, कर अरे. अहो काय अध्यक्ष, सोसायटीचं मतदान आलंय इलेक्शन. हो तुम्हाला माहित नाही काय खबर लागली? आम्हाला सगळ्या गावाची आधी खबर असते. अध्यक्ष जाहीर झालंय काय? म्हणून म्हटलं अध्यक्षाकडून आपलं गाठ तरी घेऊन यावं. होय ही लय लागा महत्वाचा विषय सांगितला बरं का. आणि दुलवड बी आली 2 दिवसावर. नाही ह्याचं इलेक्शन आलंय सोसायटीचं. हो पण तुम्ही लगा आपल्या गावच्या इलेक्शनला काय बरोबर केलं नाही बरं का. अरे आता अजून काय बरोबर करायचं वाढलं का मला? तुम्ही दिलेला पैसा तर सगळा तो आपण वाटलाय गावात. पैसा कमी पडला. कस काय? पैसा कमी पडला, पैसा सुटला नाही तुम्हाला. अहो अध्यक्ष तुम्ही कसा विचार करा ना, तुम्हाला जी 103 मतदान पडलंय ना ते आमच्यामुळेच पडलंय. आम्ही जर पैसे वाटलं नसतं ना ती सुद्धा पडलं नसतं. घरातल्या माणसांनी पैसे घेऊन ह्यांना मत दिली नाहीत. कसं तर आपण दोघांनी तो क्या जुळवलं. बस आमच्या घरात काय मतदान आहे का नाही? अहो हाय की 103 तुमचंच मतदान आलं. 103 मतदानामध्ये तुमच्या घरची बी आली, त्यांनी सुद्धा पैसे घेऊन मतदान केलं. या तुला माहिती आहे का ह्याने हरामखोरांनी पैसे खाल्ल्यात सगळं. तू क्या होता सगळं पैसे वाटल्यात आहेत आम्ही. काय खाल्लंय म्हणताय राव असं? नाऱ्याने सांगितलंय की मला. अहो नाऱ्याने पैसा घेतला सगळा गुंडाळला आणि मुंबई गाठली. सगळी जबाबदारी तू केला घेऊन मी कशी तर पार पाडली. नाऱ्याने मग करतय दुसऱ्यावर नाव त्याला आल्यावर बघ की कस काय हे करतो ती. पण ती असू द्या, सोसायटीला टाका फॉर्म भरून. नाही सोसायटीला पण माझं काम करायला लागलं तुला. हरे करणार की, म्हणून तर 2 दिवसात अध्यक्ष तुमची सगळी कामं होत्यात. फक्त आता जी पुढे मांडलंय ना ती बघा. आता 2 दिवसा आली दुलवड, उद्या आहे लोणाचा बाजार. तर आम्हाला पैसे द्या, पार्टी करायची आहे. तर तुम्ही जर आता पैसे वाटप केली तर तुमच्या सोसायटीत काहीतरी होईल. आता कसं माझ्या मनासारखं बोलला नाही तर अवघड आहे. नाही होतच नाही, मग घडवूनच येत नाही. अरे तुम्ही घडी बदलता का इथं असं इथपर जास्त तुम्ही बदलता काय गॅरंटी आहे? काय बदलायचे कारण आहे? 2 मतावर सुद्धा माणूस येतं, एका मतावर येतं. तुझ्या घरात 2 मत आहे म्हणून तसं म्हणतोय काय? 2 मत बायकोचं नाही 3रं मत. कुठे बायको? बायको आता नांदत नाही म्हणून ती द्या सोडून. पण मताच्या वेळेस मी गाडी टाकून आणतो की. काय काळजी करताय तुम्ही? चालतंय दोलवडीचं करायचं नियोजन. द्या की पैसे. सरपंचाला फोन केला. अहो सरपंच राव तोंडाव एक बोलतय, माग शिव्या देतय राव तुम्हाला. ती राव राजकारण करतय बाजूला. तुम्ही पार्टीचं नियोजन करा. मग शिव्या देतय तुम्हाला गाणगान. राजकारण लावलंय म्हाताऱ्याने सगळं. तुला असं 5000 देतो द्या की मग. पण माझं एक काम कर, उद्या सरपंचाला दारू पाजावं लागेल तुला. पाजली पैसे दारू पाजून पोत्यात घालून हाण डांगर चांगलं. डांगर चांगलं मेकावतो. पण आता बोकरा किंवा बोकडा नाही पैसे द्या आमच्याकडे. कसं वाचवाच बघ असं ह्याच्यामुळे तुम्हाला इथं हे करू. नोटा बघितल्या 1000 रुपये बोकडा. अध्यक्ष 1000 रुपये 700 रुपयाला राव कोंबडा येतोय. 1000 तुम्ही बोकड कसं आणायचं? मी हिंडतोय की तालुक्यात बाहेर माहिती आहे की मला. लय असं चेंगटपण नाही का शिवा लोणंदला जायचं नाही काय नाही. इथं गावात कोणाचा तरी 1000 रुपयाचा बोकड घ्या. राव 1000 रुपयात मरायला लागलेलं बोकड मिळेल राव. 700 आणि 800 रुपयाशिवाय कोंबडा मिळाला. 7-8 किलोचा बोकड 1000 रुपयात येतंय बोकड. जा ती द्या काढलेलं तेवढं सगळं. तर नाही राहू द्या. तुम्ही 10 रुपये येताय. कशी लागते टेस्ट त्याची? 1 नंबर. गोव्यावरून माल आलेला आहे की पार्सल ठेवलाय की आपण. कितीला दिल बॉक्स 1000 द्या. अजून सगळं बजेट बसावतो तुम्ही डायरेक्ट या. घ्यायची डोक्यात आज. होय दुलवडी नाही आज कशाला घ्या सगळे द्या की. पण राव काढलेलं पैसे कुठं माघारी येतात का? बर अध्यक्ष कुठं करायचं नियोजन? झाडाखाली आपलं खाली नियोजन करतो आम्ही. तुम्ही फक्त खायला या खायला. 10 रुपये कोणाला काय म्हणू का? विशेष काय करणार का तुम्ही? निसतं या सगळी तयारी तो कॅन मी करतो. येऊ का अध्यक्ष? चल तू क्या चला यंदा गुलालच आहे.
हायला तू क्या कधी येतोय काय माहिती. तास झालं इथं वाट बघत बसलोय. सगळा बाजार उठला असं आता फार. लवकर गेलं म्हणजे आपलं चांगलं एखादं बकरं मिळलं असतं मस्तपैकी. कसा आहे नाही काय का गाडीच मिळाली नाही काय माहिती. चांगलं म्हणत होतो त्याला एसटीने जाऊ. नाही म्हणला गाडीवर जाऊ, टू व्हीलरवर जाऊ. गाडी आल्या ग दिसती. आला की लागा काय का गाव ना गाव पालत केलं का तुला लाका हे चप्पल टाकेन आता टाळू ती एक. आता काय पार सूर्याला का डोळ्यावर आला. सकाळी 8ला जायचं ठरलंय. हा आणि दुपार आलाय का तो गाडी घेऊन. हा लका ही एक तर अध्यक्षाची गाडी अध्यक्षासारखीच आहे. नीट चालना फिलाना त्याच्या बंगल्यावर जाऊन आणली ही गाडी. लका बाजार उठला असं आता जाऊ दे चल. आलाय तर ती माहिती ना माणूस अध्यक्ष कसला तापाट माणूस आहे ती. गाडी बी का नाही अध्यक्षाची. तुला कधी चालवाय गावली नाही गाडी. ते आपलं बसला असतील फिरवत. नाही बाबा हा खबर भेटायचं बाजार. चला लवकर जाऊ लागा व्हायचं. लय उशीर लावलाय तो. पटापटा गेलं पाहिजे. तो काय थांबव कशाला 5 मिनिटात आलो. थांब. अयो लका सकाळ सुरुवात केली होय तो. सकाळ वय दुपार झाली की सूर्य डोळ्यावर आलाय. थांब आलो 5 मिनिटात. थोडी मारतो नाही तेवढ्या लका नको लका खर्च कर. अरे थांब पैसे आहेत माझ्याकडे. तू थांब आलोच. अवघड झालं गाडी. काय ह्या माणसाचं. अयो तो तर लेझिमच खेळत आलाय. कसं र काय करायचं काय येतंय का चालायला. काय रे अयो अध्यक्ष तर काटाळ काढणार आहे माझं. हे अवघड काम झाले. काय खरं आता. हो अयो हो अरे काय लका 10 मिनिटं सांगून अर्धा तास तिथं गेलाय लका तुला लका. चल तू बसा येईल का. हो बाबा हे हरि राम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद ये क्या हुआ. काय लका त्यासाठी सांगत होतो मी. नग ही पार्टीचं कुठं. अयो पेक धर थांबे पेक धर. अयो गावात किस्साच आहे. नीट बस बाबा नीट बस. बसलाय का. हरिया अरे रासर नको झाले. हरियो अरे उठ की बाबा. अरे काय लका तू लका नको केलंय लका. तो कराम लगा मी इथं कसं काय चिचाच्या झाडाखाली. हा चिचचं काय आंब्याच्या झाडाखाली. अरे नको झालंय नको. कर काय झालं. अरे काल लका पिऊन पडलाय अजून उठाना. त्यात गाडी पंक्चर. रासाल डोळ्याला डोळा नाही माझ्या. होय म्हणजे रस्ता आपण इथंच आहे दोघं. मग काय यार रासार उठावतोय तुला. तुझीच काळजी आहे मला. अयो कस काय राहता मोठा कुटाणाच झाला. अरे काय कुठाना झाला. तू ह्याचा विचार केलायस का. हा. तू मस्त पियालास इथंच पडला सगळा दिवस गेला. हा. पण अरे ती बोकाड कुठे. लोणंदला गेलोय आपण सगळं. आणि तो अध्यक्ष उद्या येईन तर त्याला काय उत्तर द्यायचं आपण. काढाल देऊ तुलवड तो उद्याच येईल का. मग आता अयो अध्यक्ष आले रे. अध्यक्ष अध्यक्ष कशाला आले. ते आम्ही लोणंदला गेलतो. ते बोकाड घेतलं एक. कुठे बोकाड बांधलंय घरी. घरी बांधलंय. अहो काल व्यापाऱ्याची दोघाची जरा बाचाबाची झाली. ती धक्का बसला तोडावलंय 2 व्यापाऱ्यांनी निभार लय पाडून बोकाड मागत होत. मग दाखव. जाऊ द्या कशाला म्हणावं घेताय अध्यक्ष. आता उद्या ओके गो कसा आणलाय बघू. गो भारी चांगलाय राव. का कशाला लागायचं. बोकडाला अध्यक्ष फुगनराव रात्रीत नको. रात्रीत फुगन फुकट बघतोय बोकड. येड काय राहतो अध्यक्ष. बोकड फुकतो गावाने. का आमच्या वस्तीवर किती बोकड आहेत माहिती आहे का तुला. नाही की बरोबर आहे अध्यक्ष. बाहेर देशाहून आणले. उद्या ध्यानाने यायचं बरं का. कुठं. अहो आपल्या ठरल्याप्रमाणे
बोकड आणलंय सगळं आणलंय हा आपण काय करू कुठे म्हणलं रे बोकड आम्हाला दाखव बोकड अहो घरी या. कशाला अध्यक्ष मध्ये राहिले खायला चॅकीत डोळ्या बघितल्यात का तुम्ही? अहो अध्यक्ष लय उशीर झाला आम्हाला घरी सुद्धा गेलो नाही रसार इथंच झोपलो का अहो काय लयच उशीर झाला याला मग बोकाड बांधला अहो काय मुका घेता काय अध्यक्ष अरे पियलंय ना का अहो अध्यक्ष रात्री दोघांनी 90 हाणलेली अहो कशाला दोघोड रात्री राव येता 90 हाणली राहिलं थोडं 1800 रुपयाला बोकाड बसलं चल रे बोकड बघून येऊ आपण कुठं बांधलंय सांग मला आपलं दारात आहे कशाला अहो? काय अरे कुठलं बोकाड अरे फुगण 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 अध्यक्ष आलो अहो कशाला अध्यक्ष अहो उद्या डायरेक्ट दुलवड करू की आपण नको नको आपण नका जाऊ पाणी बिणी पाजावं लागेल त्याला अहो पाजलं या आता हे कार्यक्रम अरे तू क्या आता काय रे करायचं अयो आणि होय रे हा सगळं खरं हा. झालं हे आता माणूस बोकाड बघायला गेलाय त्याला दारात बोकाड दिसणार नाही हो पैसे कुठे येत मग ते अध्यक्षांनी दिलेलं 2000 म्हणतोय का? अरे ती मी काल नाही का प्यायला गेलो हा. 200 रुपयाची दारू पिलो हा. आणि 1800 रुपयाची उधारी मिटवून टाकली कसं काय करायचं तुझं लगा आता आयुष्यभर मला होता अरे करू काहीतरी तू क्या चल तू चल काहीतरी मार्ग काढू अध्यक्ष घरी जायच्यात काहीतरी बोकाड एखादं कापूर बांधू तिथं निघू चल कर गाडी चालू पेट्रोल संपलंय तुकाराम वैताग आला का मला ही काय गाडी असली एकतर राम निघाला का आलं पंक्चरचं दुकान अयो आता अयो लाव 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 इथं बसू अयो बसा तुकाराम बसा झालं गाड्या मला अयो अयो वैताग आला लागा एकतर ही गाडी त्या अध्यक्षासारखीच गाडी नीट चालाना बी त्यात पंक्चर झाली अध्यक्ष गेलोय तिकडे बोकाड बघायला त्याला बोकाड नाही दिसला ना आग होईल त्याची आग कातड काढल आपलं करायचं काय आता त्याला काय लय टेन्शन घेतो लागा तू क्या लका तू सहजच बोलतोय का सगळं अरे तुला काही टेन्शन बिन्शन आहे का नाही त्याचं लका अरे मग अध्यक्ष काय म्हणत होतं काय अध्यक्षाच्या वस्तीवर लय बोकड येतं मग त्याचं काय आणू त्यातनं एक वडून अयो हा अरे गपला का कळलं बिळलं ना त्याला तेव्हा आपल्याला आधीच हाणणार आहे लय हाणणार आहे नको लका अरे उद्याची पार्टी तर उलगडून नेऊ बघू पुढची बात पुढं काय व्हायचं नाही तोंडाने कबूल झालं का नाही ते की बाबा लय बोकड आहे हो हो चला की मग चला तिकडे जायचो मग कुठं जायचं पण गाडी अरे दुकान तर उघडू दे की दुकान तर माघारी येऊ त्यावर कार्यक्रम करू हा बघायचं नाही ना पुन्हा तुकाराम लहा अध्यक्षाचा सगळा गोटा बसवल्याला पण परत गुर घेतलेली दिसतात अध्यक्षाने मरणाच केलं का त्यानं गावताच पैसा आणते एवढी लाखा शिरट आहे तो आणि आपल्याला लोणंदला लावतोय मग काय चल 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 तुकाराम हा मरणाची शिरड आहेत का इथं सगळी बोकडच आहेत कुठलं घ्यावं इच्छा गावात अरे मोकड गावलं मोकड आईला भारी मोकड कसं काय यायचं काढलेलं ठेवते तर काल झाला असं 3 लगेच काय हे घेऊ का मोठे की 2000 रुपये दिल्यात अध्यक्षांनी मोकड चांगलं पण चल तिकडं ही काय तुला दिसा ना तू बाकीची अयो हे तर सगळी मोकळी इतकी कुठलं घ्यायचं चोक बांधलंय घुस 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 चल अयो डेंजर आहे ही सोड 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 ती हाताला लागल ते आलं अध्यक्ष घरी पोचायच्या आधी आपल्याला जायचंय तो क्या अरे ओ अरे अयो अरे कसं मारलंय का सुट्टा सुट्टा ना चल चल घे अध्यक्ष जायच्या आधी पोचायचंय आपल्याला चल 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 काढ बाहेर बाहेर काढ पहिला रोडला तिकडं नाही इकडं चल का लय निबराट आहे चल चल बाबा आला 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 वाघ आलाय वाघ अगं बाया अध्यक्षाचा वाघ तुला म्हणलं का नाही लय लागा तू नाराज झाला. पाहिला लयच उदाहते ठोकी तुम्ही अयो मी की सकाळच उपटून आणलंय आपण बी काय आय 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 भारी काम झालं. तू लय लागा टेन्शन घेत असतो झालं का नाही फुकाटची फुकाट उधारीची उधारी भागली सगळंच भागलं. मोखणाचं बी काम झालं अरे ना
ह्याचं कान कसलं भारी तर काय देखणं रूप कावले देवाचं घेऊन देवाला तो झालं तो क्या अहो का अध्यक्ष आलो व्हायला मोक्या आलाय माणूस कानावनं वेळ गेली बरं का काय भारी काम या अध्यक्ष या अरे 2000 चांगलं बोकड आणलंय आणि मग अहो चांगलं म्हणजे अध्यक्ष लोणच्या बाजारात किती बोकडं स्वस्त मिळतात होय तो क्या मग काय लय स्वस्त त्याच्यामुळं हे कान बघितला का कान एक कान 100 रुपयाचा आहे हो ए तू काय अरे काय कानावन पायावन शेपटावर बुकड आणलाय का काय तो अरे तुझं बी बरोबर आहे बरं का 2000 रुपयात बोकड कुठं देत नाही बोकड तर चांगलंच आहे मला तर वाटतं हे ज्वलजल मधलं दिसतंय बाबा हे जोल नाही 2000 दिले का 2000 दाखत बघितलंय कुठं दोन्ही आहेत 2000 माहित नाही बे तो हऱ्या कसा आहे काहीतरी ते हारे आहे म्हणूनच वाटतंय ती ज्वलजल मधलं ए रावणा काय जोलजाल म्हणतोय वय तुला काय आम्ही काय बोकड चोर वाटलो वय 1 लाखा सगळे लंका जाळून टाकली घ्या आमच्या नाव होय तो क्या मग काय हा ते हनुमानाने ना लंका जाळली म्हणून तर बरं झालं तुझ्यासारखं राहणं तर पायदा नसती झाली अरे त्या अध्यक्षावर वडापाववर फिरतय 2 दिवस झाले हा. आपण त्याला तसंच म्हणलो का हा, मग होय, आम्ही तुला लसली का वाटलोय पटायला तुला ए हऱ्या अरे लंकाला का हनुमानाने जाळली का रावणाने जाळली काय बिला का बोलत ह्यांच्याकडे बघतो काय मी म्हणतोय मला वडापाववर 2 दिवस झाले फिरतय 500 रुपये पगार चालू आहे. सांगा की त्याला व्हायचं त्याला एवढं कळतंय वय राव दे आता बघा मग हा राहून तुला तापलाय अरे अरे लय शे वाढवू नको तो रावण जर आपल्या उरावर बसला ना तर आपल्या हाडाचा सुद्धा भुगा होईल का आणि मग बोकाड सोडल्यावर कळन का अयो अरे मी एकच म्हणतोय अयो. घेतला काय अध्यक्ष नीट सांगा नाही तर दोघाची मुंडकी अशी बघलत घेऊन दाबीन ना मग कळेल मग ह्यांना मग. राव दे बाबा तुझं हा. 10 तोंड आहे ती एक तोंडाने एवढं ती बेल्या ती 9 काढल्यावर तर किती बेसल नीट सांगायचं त्यांना ए गप्पा तुम्ही अरे तू काय उद्या 10च्या आत बेत तयार पाहिजे ना सगळा अहो 100% अध्यक्ष तुम्ही काळजीच करणार हा. चल हो हो या मग ते वडापावाला बिगडे आणा द्या ना नीट. आता गाडीवर उतरे ना नीट सांगा त्यांना बरं चल चल जाऊ आणा द्या ना आणा वाय. आणा, आणा. तुला गड. लय चिडतोय गडी. काय ना अवघडच काम झालं गाड्या बरोबर मी फार व्यवस्थित दिलं. बरं, जाऊ दे बोकडाचं उद्या पटकन सगळं नियोजन करावं लागेल. चल चल आपण उरकून घेऊ हा? वांगी तर सगळी पिकून गेली काय आईला. अध्यक्षाने कशाला बोलावलंय अध्यक्ष ए ये अरे ये अयो का बोलावलं होतं काय तरी वांगी नाही तुला काय किर वाजलेले वांगे देताय राव अध्यक्ष अरे काही ऑस्ट्रेलियाहून वांगे आणल्यात आणि किरवाजलेली म्हणतोय ऑस्ट्रेलिया हे राव काढल्यात तुम्ही टेरेस वरनं होय अध्यक्ष पण तुम्हाला राव एवढं 50 एकर वावर आहे तरी बी राव तुम्ही टेरेस वर राव वांग लावलंय बटाटे लावल्यात थोका तिकडं भुईमुग लावलाय कोरफड लावली मिरच्या लावल्यात इकडं भाजी सगळं लाव ऊस बी लावला राव या काय मला निसर्गाच्या सानिध्यात राहायला लय आवडतं त्याच्यामुळं होय. त्यामुळे आपलं वर बसलं टेरेसला तरी निसर्गात बसल्याचं वाटतंय का नाही खायला मी बी छपराव करू का लागन मग यंदा कारण की माझ्या डोक्यात मी गाडीत सुद्धा झाडं लावायचं चाललंय माझं काय काय यंदा निसर्गाची खरंच आवड असते राव बरं मला कशाला बोलावलेलं सांगा ऐक हा ते आपली बोकडाचं नियोजन झालं की आता झालंय का आतापर्यंत नाही? मला अशी सांगायचं होतं पण ती ध्यानात नाही माझ्या बर 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 काय कर माहितीये का हा सगळ्याला सांगा आता गावात आपल्या सांगतो जवळच्या माणसांना सांग. सांगतो की आता हा सांग सगळ्याला ते इलेक्शन बी आलंय जवळ हा अध्यक्ष एक बोकाड अख्खं गाव घातल्यावर येईन काय एक हाडूक वाटणीला ती मोठं बोकड आणलंय का 2000 तुम्ही माप आहे का ती हा बोकाड आणले अहो नेटाक बोकड आहे का नाही लय खड बोकाड आहे. अरे, 100 एक माणूस जेवण त्याच्यात हो सर 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 पण काय कर हा जजमेंटला फक्त बोलवू नको का बोलावतो जजमेंटला बोलू संगीला काय बोलवत नाही मी मॅडमला काय एक रे? सांगतो अरे त्याला का संगीतानात सोडला अहो, ते का भांडत बसेन राव लय कुठं नाही त्या संगीतानात सोडा ती नाऱ्या फोन झालाय माझा बर हा आला का नाही उरावच बसन तुझ्या मग बघ लय बघ. बिनसन राव त्याला हा. बायको बाबतीत जर ती केलं तर लय चिडतं ती हा. नाही भाव ते घराला पार्टीचा इस्कूल करून सोडून मी संगीला काय सांगत नाही मॅडमला सांगतो जजमेंटला सांगतो सांग सांग खरं आहे का? त्याला ह्याला केलता फोन मी केलता ना हा. मग काय विषय नाही बरं येऊ मला काय म्हणायचं हा. होतं, आपण वाईट मागून जीव शेवट होय 4-5 जण अहो अध्यक्ष आधीची एक झटका करू आणि आपण ती आणलंय माणसं ना, जेवाय बोलवायच्यात म्हणल्यावर झटका करून जमन का आपल्याला ते आणलंय ते आधी थोडा थोडा झटका नाही करू नाही शेवट काय असेल ती आणि तू? गावात आबरू घाला तू का माझी बी तो आता त्या दिवशी तुम्ही म्हणला राव ती की पण ती शेवट करणार आहे पण घेणार आहे ना तुम्ही मला बघायचंय कसं होतंय ती अहो तुम्ही काळजीच कर नका एकदम तुम्हाला सण होईना असं मी बरं जा ते करू. एक काम कर मॅडमच्या घरी जा आणि मॅडमला सांग
हा चालतंय जाऊ का मग? हो काय करतोय काय माहिती आता. पहिला ह्या गड्यांना सांगून बी आहे ना कुठल्या गोष्टीकडे लक्ष नाही यांचं. आईला काही तो उभं राहिले का अख्खा गाव पालत घालायचंय. सरपंच अरे काय रे शिवा? राम 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 राम. बोला. काय अक्क पाक तुला का मळा ना मळा फिरून आलो तरी का तुमचा तपास अरे नाही. आपलं आता शेत सगळीकडे आहेत म्हणल्यावरती तेवढा वेळ लागतो. नाही आहे की खरं आहे की. हा. बरं मी ते आमंत्रण द्यायला आलोय तुम्हाला. आमंत्रण आणि मग कसलं रे? अहो, तुम्ही पैसे खर्च कराय नको म्हणताय. अध्यक्षाला 15,000 रुपये दिल्यात. 15,000 रुपये कशाला? आता दुलवडीची पार्टी नाही वे. 15,000 यंदाच सरपंच 100% अध्यक्षच आहे. 15,000 रुपये दिलेत हा नुसत्या पार्टीला? हा ठीक आहे बरं काय म्हणणं आहे मग तुझं? बोलवलंय किती वाजता? आज का उद्या? कार्यक्रमाचे सगळं नियोजन हाऱ्याकडे माझ्याकडे आहे. तुम्ही फक्त जेवा या. हा ठीक आहे. हा 5 वाजता यायचंय. 5 वाजता. चालेल हा? येतो. हा तिथं याचीच खाली. हो जाऊ का मग? हो चालेल. ह्याला या अध्यक्ष बी माझ्यावर गोड बोलतोय पण त्याच्या डोक्यातनं काही खूळ जात नाही. माझ्याशी पंगा घ्यायचंच बघतोय ते. ठीक आहे बघू. त्याला पार्टीला जेवायला निमंत्रण आहे. जेवण तर करून येऊ. आज काय पार्टी बिर्टी आहे का नाही दुलवडीची? नाही बाय पार्टी आता कवा घेऊन येतील तेव्हा करायची. अहो काय मटन बिटन आणायचं जरा खांबा. आता आमचं गाव आणतील तेव्हा सर होय काय मग करायचं. बरं चालतंय की. अहो पण ती अध्यक्षांना हे ठेवलंय की वाटतं काय मटन बिटन करायचं नियोजन चाललंय गावातल्यांना, म्हणजे नाही का ठेवलंय गावातल्या माणसांना. बघा मग तुम्हाला बोलावलं असेल की? नाही मला नाही माहिती आता. होय आता काय माहिती बोलत असं. जावं म्हणते बरं का मी, पण आता आपल्याला बोलावलं. मॅडम हो मॅडम. ये की हऱ्या. हो मॅडम तुमच्याकडे चालतो एक काम होतं. कशाला राहिलाय? तुला विचारलंय का मॅडम? तर माझं चालेल का? खूप असलंच ना. थांबा की. खूपच नाक म्हणजे बघतोय तसं मसरावानी. हा झालं. आता- त्या नाकाचा एक तर आणि त्यात नाक खुपसायची सवय लागली. अरे तुला लय नाकाचा दांडा. दांडीची दांडी म्हणायचं. दांडीची हा, दांडी. दांडीची दांडी होय. मग? थांब की त्याला सांगते की कशाला आलाय का. अहो मॅडम काय ते, हा. त्या अध्यक्षांनी रानात पार्टी नाही का ठेवली आपली दुलवडीची? होय अगं बाई. तर ती तुम्हाला आमंत्रण स्पेशल दिलं. म्हणजे होय. कसल्या परिस्थितीत जायचं आणि पटकीने मॅडमला सांगून यायचं. मला सांगितलंय पोहोचवतो निरोप. म्हणलं काय फरक पडतोय राव? होय हो. आणि मला नाही होय. तुला नाही सांगितलं. तुला कसं सांगेन? अध्यक्ष काय म्हणल्यात? नवऱ्याने टाकलेल्या बाया अजिबात बोलवायच्या नाही. अयो का तुला बायकोने टाकलं नाही होय? अगं मला नाही बायकून टाकला. मीच माझ्या बायकोला टाकली. तुझ्यासारखी नासकी होती म्हणून अरे लागली तिथं सांगाय. काय तिथं कसं झोपलं? अरे तूच नाच काय तू? मी नास काय कळलं का पहिला? सगळ्या गावाला माहिती कोण नाचते. हा लागली सांग. अरे जा मॅडम तू नासकीला आणू नका. सगळा राडा करून टाकेन पार्टीचा. हा जा फुकटच्या हाडकं तोडाय. आणि शक्यतो तुम्ही थोडा लगत राहत जावा. कसं आहे तुम्ही हाय शिकला सावारलेला. 4थी नापास 2री 3रीत कुठल्या शाळेत शिकलेलं इलबीत न जिलबीत कशात काय गेलंय ते नुसतं वाच लय आवरू नको बरं का पुढचं. तुला सांगते काय आता. करणार आहे का? अरे तू तर ढोळ आहे की. हा? हा? पहिली तरी झाली का तुझी? पहिले नाही 4थी पास झालोय मी. 3 वेळा बसलो पण पास आउट होऊनच नाही. बघा 4थी पास झालो 3 वेळा बसलाय ती. तुझ्यासारखं नापास तर नाही झालो. अरे 5वी पास अहो आहे. मॅडम नाऱ्या म्हणत होता ही असली आडाणी बायको पात्रात पडली. अहो 100 रुपयाचा बाजारला हिने पैसे दिलं का नाही त्या नाऱ्याला? तर ती 80 रुपयाचा बाजारचा आणला आणि 20 रुपयाचा हिशेब द्यायचा म्हटलं का नाही? रास्तार डोकं खात होतं हे जामान. काय मॅडम तुम्ही टाइमपास करत बसलाय. कोणाच्या वैतागाने गेलाय तो मुंबईला? अरे जाऊ दे की, तुला काय करायचंय पण? म्हणला म्हातारा जरी झालो ना तरी गावात फिरकणार नाही म्हणला. अजिबात नकोच म्हणला ती कुटाना. अरे नको आणि पाहिजे ना. मी तर त्याच्यापासून काय अडतंय का माझं? बघा मी तर कधी जरी देवाला गेलो का नाही पाया पडतून देवाला माझं एकच मागणं असतं. काय? नाश्त्यासारखी बायको कोणाला देऊ नको एवढंच मागणं असतं मॅडम मला. अरे असल्या नासकात पदरात नकोच पडायला. मी तर म्हणते आणि पदरात काय 4 लवकर करून घेते का? आता एकच सांभाळायला तुला हल्लं नाही पदरात नको पडायला नाही. अरे नको तिला पण. लागले सांगाय. अरे जाऊनच जा तिकडे बाहेर. आंघोळ बिंगोळ करते का नाही का सारखे फारशात वाढत दिसते वाच करत असते. मॅडम मला फोन आलाय कोणाला तर बरं मी जातो. आणू नका संगत. जाऊ का मी? नाही जातो मी. जा फुकटची तोडायला हाडकं. बघितलं का? हा
दोघांना आहे पण तो त्यानं चालू केलं की तुझं बी चालू बंदच व्हायचं नाही कधी. पण तो अध्यक्ष कसला असेल सांगा की हा त्यानं सगळ्याला बोलवलं आणि मला मरायला काय काय खपत होतं का मला बोलवायला त्याने आता सांगितलं असं हे नाही सांगितलं तसं. नाही आता मतदार येईल का नाही हा नाही मत मागाय कसा येईल कसा त्याला मुंडी पाडते का नाही बघाच तुम्ही आता फक्त तेव्हा म्हणायचं नवऱ्याने टाकलेलं बायचं मतदान चालेल का? हा बघा की आता हा ह्याचा मुडदा गाडला ह्याचा अध्यक्षानं बोलवलंय का हऱ्या खोटं सांगतोय ती माहितीये का तुला? काय हे बघा जरी बोलवलं असलं ना तरी आता ही संगीत जात नसते कशाला फुकटच हडकं तोडायला जायचंय त्यांची हो सांगा की आणि इज्जत घालून घ्यायची घ्या जाऊ दे मी कधी स्वयंपाक करते आपण दोघी. हा चालते जाऊ का मी हो ह्याचा मुडदा गाडला ह्या तो क्या लका ही आपल्या दोघांवर जबाबदारी दिली कार आज व्हायचला का कमी पिला का अरे आज कमीच पिलोय आज नाही लय लका तो क्या पिलो मी एकतर ही सामान आणा ही ती सगळं कार्यक्रम मोठा आहे का आजचा हो आयो मसाला बेसाला सगळं आलंय बरं का आता चुल लाव नाही मी चूल लावतो हा तू एक काम कर हा मटणाचं बघ अरे मी आणतो बोकाड कापून पण अगोदर काय करू तुला चूल लावू लागतो आणि मग जाळा काय उशीर लागल आणि मग मी नाही मी थोडी 90 पिलो काय तो की मला काय तेवढ्याने होत तुला इट सुद्धा मांडा आहे ना आतील एवढा माणूस मी नाही लय पिलो अरे तू क्या मी पिणार पण सगळी पार्टी जिथली तिथं झाली झाले बेरपान ओके झाले सगळं त्यावर पाणी गरम करायला ठेवतो बरं का आणि पाणी गरम ठेवल्याच्या नंतर ना काडीपिटी कुठं काडीपिटी राहिली का आणली का नाही का ध्यानानं कामच आणि मी त्यावर बोकाड आणतो खसकून लवकर जायचंय हा पाणी गरम होईल भेटली का ते हलतंय की थोडे नीट लावायचं तू खेळ हो झालं ओके हो मी काय म्हणतोय काय लागतंय ती मी सगळं म्हणजे मला सांग तसं मी बोकाड कापून तर सगळं आणलंय ना त्या बोकडाचं बघ पहिलं चालतंय जातो हा लईला याच्यात पाणी ओतलं पाहिजे जाळ घालायचं म्हणले अहो लाकडं बिकडं घालायला पाहिजे ते हार्या जर नीट आला तर ठीक आहे नाही तर काही खरं नाही गड्या कचकच कांदा कापताना बोट सुरीत न वाचवली तुमच्यासाठी पेशल अगं बाया पेशल बनवायचं तो कराम अयो मटण घेऊन आलो लागा लय दूर लागतो या परातीत ठेव कर अरे मटण घेऊन आला आपलं बाबा एकदाच बोकाड अरे बोकाड केवढं मटण आणलंय किती अरे तुला सांगायचंच राहिलो काय बोकाड भरलं 12 किलो हा म्हटलं एवढ्या मटणाचं काय करायचंय मग 10 किलो इकून टाकलं 2च किलो आणलं अयो हा सुधी 2-2 खडं खाल्लं तरी काय सण साजरा करायचा आहे तू का काळजी करतोय अरे काय रे खरं नाही आता कसं काय व्हायचं तू काळजी करू नको वाटणीला येईल का येतय वाटणीला ती बघून उतरव अरे तिला का कांद्याचा जाळ व्हायला लागला की पार खाली उतरव की आता भाई नाही काय हा अयो लाव टोपी तुझी अयो मस्त ती धुवून पाणी वाचा हे धुवून घेतो तो कराम मला तर वाटतं यार 8 दिवसाला दुलवड असावी त्याला मटनच मटन निसत अरे हे मटणागत वाटा नाही मला का मग काय चिकन गत दिसतंय काही हे तुला कधी लाका खायला मिळत नाही त्याच्यामुळे तुला वाटतंय तसं तू क्या तू माझ्यावर काय संशय घेतोय काय रे बघ नाही तर पंचायत व्हायची वत पाणी चल मी धुतो हा किती जणांना सांगितलंय तू होय 40 जण आहे ती अयो पहिल्या पंक्तीला आपण जेवणार बाबा एवढी कशाला सांगायची रे अरे शिजवता शिजले का बघायचं सांगायचं वत पाणीला का सगळी दुराडी झाली तू मी ती जाळाचं बघतो आईला हर्या तुला लाका तेलाचा पुढा आणाय आका लावला होता हे काय आणलंय छटाकभर तेल अरे त्याला लय खाऊ नाही का कोलेस्ट्रॉल वाढतं येडा बिडा झाला का काय कशी जेवायची परतला का परतलाय चांगला परतलाय हा टाकू का हा दमान टाका
दिला का तो केली होती का नव्हती कालवण अयो जायला पार्टी बाय पार्टी होणार आहे पण काय ह्याच्यात पार्टी व्हायची माणसं जेवाय बोलावल्या 40 अरे भोगलं पडायचं दिसतंय काय वास सुटलाय रे मस्त त्याच्या आईला की आणखी मसाला ही ती काही टाकावं लागेल ना बाकीच्या गोष्टी बरं मी आणतो कांदा हे ते टाकले बरं का मी आता काय राहिलं नाही शिजाय टाकलं ना ओके हे ओके झालंय आता पाणी बिनी मिठाचं चटणीचं बघितलं ना हे तर ठेवायची का हा हे तर ठेवायची इकडे ठेव केला काय एका बाजूला टाक बिट हो साईडला घ्यायला लागेल अयो बरं अरे हा अरे ती अध्यक्षानं सांगितलेलं ह्याची सोय केली का अरे केली त्या अध्यक्ष याच्यात आपण इकडं बसून थोडं झटका करू आपला झटका महत्वाचा आहे अध्यक्षाला बी हाय पण तेला का ते काही तर घेणार का राहणार ते घरात ती याला थोडं लागून बर मी काय म्हणतोय आता शिजस्तवर थोडी हाणू 90 तिकडं अरे बस येत अरे अरे सगळं खरं झालं पण दारू कुठं दिसा अरे दारू कुठं दिसाना अरे हे काय हो फुगा आणलाय कसा आता खुश झाला आणि खोज झाला आणि अध्यक्षांना ह्यांना असली दारू पाजणार आहे करताय का ब्रँड आणा म्हणलेला का ती अरे अध्यक्ष मोठा माणूस आहे त्यांच्या घरी बॉक्स पोचावलाय आपण फुगावली माणसं तेवढं आहे काय ना ही संगीत तुम्हाला बरी पार्टी करू देईल किती आपली गरीबाची ह्याच्यावर दुलवड झालं नाही म्हणे मग दारू पितात वय फुग्याची टीव्ही कधी तर बसल्यावर तसंच होत नवीन टेस्ट आहे बया कसली पेते ती हावऱ्यावानी तू केला बी चांगला समजला होता मी हा करत पेतोय तर नाश्ता बोकाडच आहे चाकण्याला त्यातलं 2 रव खायचं अध्यक्ष मला पार्टीला बोलवत नाही वय हा अध्यक्ष मला पार्टीला बोलवत नाही ही संगी तुमची पार्टी अशी अरे इकडं कुठं अशी तशी होऊ द्यायची नाही काय आता बघाच तुम्ही संगीता हिसका आता कशी तुक्या दुलवड झाल्यागत वाटते बघ मला मी सकाळपासून थोडी चालू केलती एक नंबर एकच नंबर टेन्शन घ्यायचं ना ओकेच ओके काम पामा आता गाळणी शिजलंय शिजलं त्याला मीठ थोडंफार टाकू बया बसते तर त्याने एक आपण दोघं पहिलं जेवण घेऊ आपण दोघं पहिलं जेवण टाकीत पण गोट राहिलेत ती पिऊन नाही तर टाकीन वादाडा मग कडक माल आहे का कडक आपला ब्रँड आहे आता कर पार्टी म्हणाव अरे सगळं गाव सांगितलं पण ती नासकी संगी आहे का नाही सांगितली नाही सगळं गाव नासावलं ना का तिने बाईच चांगली नाही त्याला कळणार का आपण दुसऱ्याच्या गावात नांदाय आलोय नीटनेटका नांदाव सुखाने नांदानच लागा कशी एकदम बरोबर आहे हा माझी निंदा करताय तिला वय सुट्टी नाही एखाद दिवशी आज बघ आता की, बघा सगळं गाव ही संगी बोलावलंय. कशी वाट लावते तिला एकेकाची टोक माकोड टोक माकोड आहे नुसतं. म्हणले तो काय, एक फोगा येऊ का घेऊन आता माणसं हा माणसं आहे त्याला अरे माणसं याच्या आधी आपण थोडं जीवन घेऊ मग बघू काय असं ते आपण आधीच जेवण घेऊ. चला बस. अयो शिजलंय का बघ? ए, वाशी आहे ना वैर थोडं पीठ चिंदा का तिकडे बोलताना कोण रे त्या का लावा त्या का आय 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 आय. येवळ
काय वास सुटलाय. वास एक नंबरच येतोय बरं का. आपल्या दोघांची ना दोघा जेवण घेऊ जाऊ येईन जेवण नाही तर तिकडे काय लागल लागल. काय मला काय एवढं जाणार एका तासात दोघं जीव आपण दोस्त. तू माझा दोस्त आहे मी तुझा मित्र आहे. जगात ताटात दोघांनी जेवायचं नाही तर उपाशी राहायचं. आणि मटण काढून बसते त्याच्या आईला. आय आयो इकडे अरे लय बसते त्याच्या आईला. तूच काढव प्लेट घे अंदाज करायला. प्लेट प्लेट काय झालं एवढी का पळती काय नाही असं जरा कुत्र मागे लागलं होतं. एवढं दापा टाकायला लागली मग काय तर जाऊ का मी? बिना आमंत्रणाचीच गेली होती का काय इकडं? अहो कशाला मी आमंत्रणाचं जाते तवा. कशाला मला काय भीक भीक लागली त्यांचं मटण बिटन खायला. काय हाल हवा तिकडची बघितली का? शिजलंय का? दारू पिऊन टोल आहेत. आणि शिजवलं का नाही? मग काय माहित नाही बाबा आपल्याला शिजवलं का नाही. अयो मग आता काय करायचं? जाऊ का? हे काय मी गेली होती खुरपायला. हा खुरपणच आले कुत्र मागं लागलं. ते दापा टाकत झाले बघा. चल जाऊ ती का कोण मी? विचारते नको नको भिकाऱ्यावानी मी नाही बाबा येता. चल, तुम्ही या थोडंसं जाऊन. जीव या. नको चल. नको जा तुम्ही मॅडम मी जाते. चल रावण तिथं बोलावलं का ते म्हातारला का? त्याला सांगितलेलं मी अध्यक्षाच्या त्या वाड्यापाशी येऊ म्हणून. आयला का किती वेळ झाला का? ते हाऱ्या घेऊन सगळं खाऊन किती वेळ झाला? नाही हारायला सुट्टी देणार नाही. माझ्या डोक्यात आहे ती गाव ना गावला का खाऊन गेलंय आणि काय काय मला तर काय पटाना. सुट्टी देत नसतो हारायला. बघा तुम्ही. अध्यक्ष काय सरपंच आलं इथंच बोलवलं ना तुम्ही? राव ते हाऱ्या जाईन की सगळं खाऊन. अरे आणि कुठं आहे मग? अरे बुवा काढून सगळं त्याच्या ताब्यात दिलंय त्या तुक्याच्या आणि दोघाच्या. चला 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 मग. आणि तू मला राव सांगितलंय 4 वाजता या वाजल्या 6. अहो ठिकाण तर सांगायला पाहिजे कुठं कार्यक्रम आहे. सांगितलं नव्हतं वर राहून तो. सांगितलंय की वाड्यापाशी या म्हणून. काय राव वाड्यापाशी ठीक आहे ना. मग अजून कुठं जायचंय? हारे गेली काय संपून तिथं चला गाव ना गाव जेवून गेलंय. चला चला चला. काय अध्यक्ष तुम्ही? अरे येतात का नाही गावकरी? अध्यक्ष मी हे अचानक पार्टी लय जोरात arrangement केली आहे. एक खडा वाढायचा आणि रसा वाढायचा. पुढं 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 पुढं. मॅडम आहे. मॅडम बसून घ्या. अरे कोणच आलं नाही बे. अहो येतात मॅडम बसून घ्या बसून घ्या. नाही नाही बसून घ्या. तो का ते आण र कालवणाचं. अहो मॅडम बसा. हो अध्यक्ष सरपंच. हो नाही मॅडम दळवड थोडी पेलोय बसा. अरे तुम्ही लोक सकाळपासून उपास केलाय का काय? एवढे चक्कर आले का? दुलताय का? अहो सरपंच राव दळवड आहे आज. आम्ही काय मुदाम पितोय काय? असं आहे होय. अहो सांगा वहिनी मला म्हणली उपास आहे म्हणून. कुलूप लावलंय घरी. हा मी बोलवा गेलतो म्हणली उपास आहे. बसून घ्या. काय म्हणतात मॅडम? याचं घेऊन अरे अजून कोणाकोणाला सांगितलंय? मॅडम म्हणतात सांगितलं. अहो काय मॅडम राव तुम्ही लावलं या. अहो, सांगितलं नाही तू म्हणला की आता हरिहर अहो परत गेलतो की बोलवाय मी अध्यक्ष. घ्या बसून घ्या जेवण. जेवा बसून. त्यांच्यापेक्षा लय पेलाय का काय? ए, नाही बरोबर आहे. तुम्ही दारू प्यालाय होय. सरका पलीकडे सरका. दुलवडीची दारू नाही प्यायची मग काय ज्यूस प्यायचा काय अध्यक्ष राव बोलताय तुम्ही? अरे. हा? सगळेच पिलोय. टेन्शन घेऊ नका. बसा जेवा जेवा. ए, कांद्याचं कुठे आहे रे? बसायचं का? कांदा कुठे? हा? असं तिकडं आहे. ही नियोजन तुम्ही हाऱ्याकडे दिल्यामुळे असं झालं बघा. अरे बाबा पडशील नीट नीट चालतं ना. सरपंच नाही बोला की. बघितलं का? हे चोरांच्या हातात दिलं नाही असं काम होतं. ही गावातली चोर आहे ती माझ्या लक्षात यायला पाहिजे होतं. मला अरे काय हे रावण किती वेळा म्हणला मी जातो त्यांच्या बरोबर पण म्हणलं करते व्यवस्थित. अहो त्यांना अध्यक्ष
अरे का नाही माझ्याकडेच व्यवस्थित काम करतो. अहो तो खंडीच्या वर्णात मोतणारा माणूस. नाही कसं आहे असलं ना त्याला फक्त मीच पाहिजे आणि मग ते बरोबर वटणीवर काम करतो. नीट वाढ सांडू नको. मटण दिसतंय. अरे काय रे काय अध्यक्ष भरलं बोकाड? बोकाड किती किलो भरलं? 12 किलो भरलं. 200 किलो. किती माणसं आलती जेव्हा आतापर्यंत? अहो माणसं बी आलती 40 माणसं गेल्यात देऊन गारतो काय. बस झालं बस सरपंचाला दे. काय होत बघितलं मला फक्त बाहेरनं कळून द्या की तुम्ही गोळ केलेला, मग तुमच्याकडे बघतो मी. नीट तिथं बस. बस तिथं. बसतो का ताटात? ती पडल त्याला बसवायला सांगा. तुम्ही काल करताय, तुम्हाला कांदा देतो. ताटात बसतो का इथं? अरे शांततेत बस. जर जमत नसेल तर कांदा घ्या. ए मला थोडंच वाढ बाबा हऱ्या. अहो खा मॅडम मला. नाही एवढं नको. अरे लका तो नेल दिसतोय पण हिलाच हे करतोय बावरल्या म्हणे. हा हे लय पिलंय. बर करा चालू. तू आता प्रमुख आहे म्हणल्यावर ह्याच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे मला होतं भाकरी देऊ तू. का असं? लका भाकरी देखील भाकरी ठोका त्याला पेटतोय लका. हा करा चालू. कसं लागतं मॅडम? चांगलं केलं. चांगलं केलंय ना? कोणी बनवलंय? दोघांनी केलंय. बस खाली खाली बस. खाली बस. बस खाली. पातेल्यात बस खाली बस. लिंबू देऊ का? लिंबू तुम्ही आता काय देऊ नका. संगीता वहिनीला का बोलवा म्हणलं तर बोलावलं नाही वैर तुम्ही. हा अरे त्याला भाजी एक नंबर बनवली बरं का. मस्त मस्त. अरे दारू पिऊन दोघांनी लका लय प्यालाय. ते प्यालाय का रे एवढा? हा अरे तू जरा शांत अरे, बस. त्याला अरे तू ह्याचा प्रमुख आहेस का नाही? तुझ्या अंडर दिलाय त्याला. नीट बस म्हणाव त्याला. सरपंच पडचिले पडचिले. एक नंबर झालाय बरं का. अरे तू एक नंबर कालवण बनवलंय मटन. हा ठेवायचं का आपण दोघांनी. अयो, सरपंच बघा कसं चाललंय. जेवायचं राहिलं बाजूला. तुम्ही आता जेवा, जेवू नका. थांबा बाई जरा. सगळ्यांना राहून द्या तुम्ही परत जेवा. अहो, जीव द्यावं अध्यक्ष भूक लागली असेल कवचीन स्वयंपाक करते ती. मग अध्यक्ष कशी झाली पार्टी? पार्टी भारी झाली. अरे पण मला एक सांग. अहो ती जेवता त्यांच्या पोटात काहीतरी कळ करायला लागली. दोघं गायबच झाली राव. काय बंद काय अध्यक्ष काय टाकलं असतं तर मी खाल्लं असतं का? मला बी जरा जड झाल्यागत झालंय बरं का. अरे पाणी घेऊन ये. जातो बसतो आता. अयो अहो अध्यक्ष काय म्हणतो पोटात तर माझ्या गडबड झाली. हाय पाणी इथं बसू. चला नाही आपल्याला पुन्हा उघड्या जावा तुम्हाला जायचं असलं तर. मी चाललो घरी. हा त्या डबडीत बघू आतमध्ये कुठेतरी जातोय. ह्याला मला बी जरा बघितलं पाहिजे. ह्या अध्यक्षानं मला सांगितलं नाही. मला पार्टीला
आता कशा एकेकाला हगवणी बसवली, ह्यालाच म्हणतात संगी. संगी का नाही पळायला लावते अशी वावरात एकेकाला. आता लागतील काय संगीच्या नादी? नको नको झालं गाड्या. अरे काय टाकलं होतं सांग. काय टाकता आता पायाला घरी जातो रे. फार सत्यानाश रे झाला माझ्या पोटाचा. काय मटण खाऊन खाऊन हा अध्यक्ष का पळतय. अध्यक्ष याव इकडं. अयो काय नका विचारू अध्यक्ष. आता काय सांगाय राहिलंय का अवसान सांगाय. अयो लय बेकारी झाली गाड्या. अयो सरपंच काय करतात. अहो या सरपंच खरं तू लय आराम करून निघालास. मी जर काय केलं असतं तर मी खाल्लं. मी बी तुमच्या बरोबर मी खाल्लंय ना. मी खाल्लं नसतं. काय बी टाकलं असेल याला मोठा खेळ झाला. बहुतेक सलाईनच लावावं लागेल. बघा अवसान गेलं गाड्या. अहो काय माझं तर काय थोडं अवसान गेलंय का. मला काय म्हणायचंय अध्यक्ष, मॅडमची बी अवस्था लय वाईट झाली असेल राव. आपल्या आधी त्यांच्या तर पोटात कळ करत होती. अरे होय की. हा नाही बरोबर आहे. अयो चला त्यांना बी बघून त्रास येऊ. झाला असणार. पोटावर हागलेलं काही त्याला राव, मी तर सरपंच आहे. माझं काय झालं तरी ती मॅडमला बघायला पाहिजे. बुडा लावलाय रे त्यांनी. काय दलवड काय अंगी लागली नाही. सरपंच तुम्ही तर लय गाळाटल्याला दिसताय. त्यामुळं सगळं झालंय. हो सरपंच तिरमिरी आली काय सरपंच. अयो उचला घ्या घरी घ्या. अध्यक्ष पण रे म्हातार माणूस आहे. कशाला हाडकं फोडायची तरी बरं आहे का. मला नाही वाटत आता सरपंच ह्यातनं उठन म्हणून. सरपंच यंदा काय सरपंच आता उभा राहत नाही गाड्या. सरपंच हाय कसं अरे अरे हा गेलं का हाय रे. अयो अध्यक्ष काय करू मी येतो डॉक्टर घेऊन. तुम्ही दोघं मॅडमला जाऊन बघून या काय भानगड आहे ती. चला सरपंच आराम करा. हा चला. बया ते पोटात कळ करते गे. ऐकू ऐकू या अध्यक्षाची पाठी काय अंगी लागली नाही. परत जावं लागतंय. ऐकू सरपंच आता काय तब्येत म्हणते हाय का व्यवस्थित. आहे बरी आहे बरी आहे. चांगल्या 2-3 साला लावा लागल्या. नाही पण मला असं वाटतंय हे संगीने हे कसं काय केलं असेल बरं. त्या मॅडमने सांगितलं म्हणून आपल्याला समजलं. पण मला काय म्हणायचं होतं संख्येला आपण निरोप दिलाय सकाळी मॅडम पशी. हा ती येतात का नाही. अजून किती वेळ झाला. काय सरपंच बाई आली का नाही सांगे. पहिलं मुंबईला हाकलून द्या. ठेवू नका गावाला. बघू आपण येऊ द्या आधी तिला. आले का आले. बायान तसलं म्हणत जाऊ नका. आली घेऊन संगीला. काय झालं? संगीता वहिनी काय झालं म्हणजे सगळं गाव हागवून बसावलंय ना. आता म्हणते वय काय झालं. सरपंच विचारा जाप तिला. काय केलं होतं तू जेवणामध्ये. पार्टी होती कशाला हे असले नाटकं केलीस. पण कुठल्या तोंडानं मला तुम्ही जाब विचारताय. हा पुरावा आहे आमच्याकडे. काय पुरावा आहे?
बघितलंय मॅडमला सांगितलंय ना? हा. आम्हाला मॅडमने सांगितलंय सगळं. अगं तू नव्हती विहिरीपाशी आणि तूच नाही मला सांगितलं. काय मॅडम तुम्ही विचार करा ना, अगं बाया ही माणूस मरता होतं, ही मरता म्हातारं वाचलाय माणूस आहे. मरता वाचल्यात सरपंच. उचलून आणलंय आम्ही तर अक्षरशः तिथनं. मला सांगा तुम्ही हा. मग अख्ख्या गावाला निमंत्रण दिलं पार्टीचं मग मला का नाही दिलं? दिलं होतं तुम्हाला. पाटील आहे, अरे अगं ते हारेनं सांगितलं नाही त्याचा वचपा घेते का काय इकडं तू? चांगल्या कार्यक्रमात काय गोंधळ नको म्हणून मी टाळलं. गोंधळ म्हणजे हा अहो त्याला लाज वाटते का? टाकलेलं पाहिलं म्हणलं अध्यक्षांनी आमंत्रण नाही सांगितलं. मग टाकली नाही तर काय तुला नाव नव्हतोय का? त्याला ठोका द्या सरपंच एक. अहो हरामखोर असलं बोलतात वैर. अहो विषय काय झाला बाया माहिती माणूस का? आहे, कसं बोलावं तुला कळत नाही. होय. पार्टी अध्यक्ष झाल्यावर बोलला धिगाणा नाही झाला तर मान्य मी खोटं पण सांगतोय. पार्टी ही जर असती ना नासकी तिथं पार्टीतच धिगाणा झाला असता. नीट बोल शब्द नीट वापरायचं. नीटच वापरतोय पण राव तिला कळाय पाहिजेत ना. तो काय म्हणलं माहिती का मला? माझ्या मॅडमच्या घरी मी बसली होती तर म्हणलं मला नाही बरं अध्यक्षांना मला निमंत्रण दिलं तर तो काय म्हणला अध्यक्षांना सांगितलंय टाकलेलं बाया चालत नाही पार्टीला. आपलं बोलणं अहो म्हणलं मान्य आहे की नांदाव नीटनेटकं नांदाव माणसाने. पण नाही मी हापलेली नाही म्हटणार अहो तुमच्या. पण संगीता वहिनी सगळ्यालाच आमंत्रण होतं. मॅडम सांगा तुम्ही. होतं ती म्हणली की तिला पण मी तेच आमंत्रण दिलं म्हणते. होतं. मॅडम तुमच्या ज्या दिवशी हापली ऐकून नाही घ्या, मॅडम तिथं जेवाय आलं मी मॅडमला पहिलं म्हणलं संगीता वहिनीला का घेऊन आला नाही. मग हे म्हणलं का नाही मला मॅडम? सांगत आलाय. पण ए, भांडणं झाली ऐका. तुमची. सरपंच ऐकून घ्या. ह्यो आहे ना ह्यो माणूस नेहमी खंडीच्या वर्णात मुतणारा माणूस आहे ह्यो. नाही ते तर सगळ्याला माहित आहे. बरं थांब, मी काय सांगतो ऐका. संगीता परत हे असलं काही करायचं नाही. कोणी मान दिला नाही, कोणी बोलवलं नाही. त्याच्यामुळं सरपंच नुसतं त्या हाऱ्याबद्दल नाही चुकतंय अजून तर अख्ख्या गावातल्याच हे त्यांचं त्रास काय होतो. चुकलं नाही. ह्याची भाषा शैली नको आहे नीट. आणि तुला सांगतो तो काय म्हणला टाकली तुझ्या नवऱ्यानं तुला टाकलेल्या काय बायला हे असं अध्यक्षानं आवडलं बोलावलं योग्य आहे नाही. का सरपंच? मला ती म्हणते ती सारखी तुला तुझ्या बायकोने टाकलाय टाकू दे ना मला. माझा मी एकटा सुखाने अरे होतोय पण ना. तुमच्या दोघांची भांडण हिथं आमचाच गाठा झाला की सगळा हिच्या ते बी अहो, दोघाला मी सांगतो हे असले काही शब्द एकमेकाबद्दल वापरू नका. सगळेजण गुन्हा गोविंद्यानं गावामध्ये राहा. आलं का लक्षात? माझं मस्तक कशामुळे हल्लं तो मला म्हणलं ना टाकलेली बाई म्हणून म्हणलं आता धडा शिकवायचं गावाला. अगं तू त्याला धडा शिकवाय पाहिजे होता. पण तू कशाला मला म्हणलं टाकलेली बाई? गप आवाज बंद. ए, आवाज बंद दोघाचे. मी काय सांगितलं या आता सरपंचाला काय झालं की असतं तुझ्या असले वाद असतं. अपशब्द तुम्ही गावात एकमेकांना वापरू नका. ईड आहे का आणि गुन्हा गोविंदानं तुम्ही गावामध्ये राहा. सगळ्यांनी गुन्हा गोविंदानं राहायचं. नाही तुम्ही म्हणताय ना आजपासून मी ह्याच्याबरोबर बोलणार नाही आणि काय नाही तिचा आणि माझा काय संबंध नाही. हा माझं विषय संपला. तसाच म्हणतो. माझं वाटेला नाही. परत करायचं तीच नाही करतो. राव, एकदा विश्वास द्या असं राव. म्हणतो शिवाय दोघाला एकमेकाशिवाय करमत नाही नाही. नाही, आता नाही. हो का, नाही. नाही. खोड्या तसं- काढल्याशिवाय सरपंच. जमतच नाही. तुझं माझं जमन आणि तुझ्या वाचून हा, करून तसंच आहे. नाचलाय. नाही. पुढे आली की बरं, भांडणार येऊ का मी? बरं ठीक आहे जावा आता. जाऊ द्या, हा? चला जाऊ दे, झालं चल. गेलं सगळं राहू दे आता बाजूला. आता कसं स्वतःवर आलं पळून गेलाय. बरं जाऊ दे असू दे. चला जाऊ आता दे. तुम्ही काय करा तुझ्याकडे परत आणा. काय असल्या फंद्यात पडत जाऊ नका. नाही हा? चुकलं वाटलंच मी माफी मागते ठीक आहे, पण ठीक. त्याला फक्त सांगा संगीचा नादी लागू नको फक्त. हा ठीक आहे, ठीक आहे. सरपंचाला काय झालं असं तुला केवढ्यात चला. पडलं असतं ते? मरू दे ती म्हातारा. जाऊ दे आता. कशाला हो, जातो. हाय बरी एक बरी. आता मी आलो वाईट थोडं मी दवाखान्यात. जरा आता आराम करतो. मी जातो दवाखान्यात. हा. वाईट पोटात अजून थोडं डवाळ. होय का हो, जातो. मला काही एवढं नाही झालं पण मग ते उन्हामुळं नाही त्यामुळं जास्त जाऊ का चक्कर आली. हो हो चला झोपू का इथं? नाही नाही चल जा घरी तुझ्या. अरे काय आपलं माझी चप्पल नेशील नाही तर नाही माझे मी झोपतो जरा आता. अय्या.